जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा मी आधी चटण्यांपासून सुरुवात केली। मार्केटमध्ये जेव्हा मी दुकानात हे करायला जायचे की माझी ही छोटी छोटी प्रोडक्ट आहेत, तेव्हा म्हणायचे की मॅडम केप्रा बेडेकर आहे, त्यांचं खूप नाव आहे, तुम्ही आता आलात, मग तुम्हाला आता मी एवढं ह्याचं बिल नाही देऊ शकणार। मी म्हणायचे ठीक आहे, तुम्ही टेस्टसाठी ठेवून बघा, जर जाईल तर आपण बघूया। असं करत करत मी सुरू केलं, पण टेस्ट चांगली असल्यामुळे मला खूप छान रिस्पॉन्स मिळाला। नमस्कार शिवानी मॅडम। गेली 25 वर्ष मॅडम तुम्ही श्री प्रसाद गृह उद्योग हा ब्रँड स्वतःच्या ताकदीवर उभा केलाय आणि मार्केटमध्ये आज तुम्ही स्वतःचे 100 पेक्षा जास्त प्रोडक्ट्स घेऊन आल्यात। तुमच्या बिझनेस बद्दल सांगा ना। नमस्कार, मी शिवानी एडसीकर, श्री प्रसाद गृहोद्योग नाशिक। हे सगळं नाशिकचं प्रॉडक्ट आहे आणि आपल्याकडे चटण्यांचे प्रकार आहेत, सगळे 10 प्रकार चटण्यांचे आहेत। हे सगळं उखळामध्ये कांडून बनवलेलं प्रॉडक्ट आहे। चटण्यांमध्ये 10 प्रकार आहेत, खानदेशी ठेचा आहे, वराडी ठेचा आहे, मेथकूट आहे, सगळ्या प्रकारचे मसाले पण आहेत, हे पण कुटून केलेले आहेत। तुम्हाला फ्रीज मध्ये ठेवायची गरज नाही, तुम्ही बाहेर ठेवला तरी आपला मसाला चांगला राहणार आहे। याची खासियत हीच आहे की हे उखळामध्ये कांडून बनवल्यामुळे याचं प्रिझर्वेशन हे स्वतः करतं, त्यामुळे तुम्ही बाहेर ठेवलं तरी छान राहील। चवीची पण गॅरंटी, जे आपण म्हणतो मिक्सर ग्राइंडर मध्ये जी टेस्ट थोडीशी वेगळी होते, पण कुटून केल्यामुळे टेस्ट मध्ये खूप फरक पडतो। लोणची पण आहेत आपल्याकडे सगळ्या प्रकारची, त्यातही कशातच व्हिनेगर ऍसिटिक ऍसिड आपण टाकलेलं नाहीये। अगदी छान, अगदी गावाकडची चव म्हणतो आपण घरी बनवत होतो आधी, जशी आजी आपली बनवत होती ती पद्धत आणि ती चव परत आली आहे घेऊन। आणि 25 वर्षापासून आपण क्वालिटीमध्ये कुठलाही फरक केलेला नाहीये। अगदी छोट्यापासून सुरुवात केली आहे मी, आधी चटण्यात बनवल्या, त्याच्यानंतर मी मसाल्यांमध्ये आले, मसाल्यांमध्ये आल्यानंतर मग लोणची सुरुवात केली। पण लोणची बनवताना प्रॉब्लेम हा होता की जर प्रिझर्वेटिव्ह नाही टाकलं तर लोणची कशी टिकणार, पण ती आजीच्या जशी पद्धत होती त्या पद्धतीने मी बनवते आहे आणि अगदी सक्सेस आहे की प्रिझर्वेटिव्ह न टाकता पण लोणची टिकतात। आपल्याकडे पिठं पण आहेत सगळ्या प्रकारचे, नंतर सांडगे आहेत, सुपारी विरहित मुखवास आहे। हे सगळं जे आहे ते अगदी हे जात्यावर आम्ही करतो। कुळिथाचं पीठ म्हणा, थालीपीठ भाजणी म्हणा, केळीचं पीठ म्हणा, वाळवलेला कांदा पण आहे आपल्याकडे, हे पण उन्हामध्ये वाळवून तयार केलेलं आहे। अगदी छान, जसं आधीची जी पद्धत होती त्या पद्धतीनुसारच आता आपण बनवलेला आहोत। मॅडम गेली 25 वर्ष तुम्ही हा व्यवसाय उभा केलाय स्वतःच्या ताकदीने, तर सुरुवात कशी केली होती ते सांगा ना। म्हणजे जोखीम घ्यावी लागली असेल, काही अडथळे आले असतील, भांडवल असेल, किंवा आपण नवीन असताना आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकाव्या लागतात आणि नंतर मग आपण त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करत जातो, तर तसं स्वतःला डेव्हलप कसं करत गेलात 25 वर्षामध्ये? अगदी बरोबर प्रश्न विचारला तुम्ही। जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा मी आधी चटण्यांपासून सुरुवात केली। मार्केटमध्ये जेव्हा मी दुकानात हे करायला जायचे की माझी ही छोटी छोटी प्रोडक्ट आहेत, तेव्हा म्हणायचे की मॅडम केप्रा बेडेकर आहे, त्यांचं खूप नाव आहे, तुम्ही आता आलात, मग तुम्हाला आता मी एवढं ह्याचं बिल नाही देऊ शकणार। मी म्हणायचे ठीक आहे, तुम्ही टेस्टसाठी ठेवून बघा, जर जाईल तर आपण बघूया। असं करत करत मी सुरू केलं, पण टेस्ट चांगली असल्यामुळे मला खूप छान रिस्पॉन्स मिळाला। हा व्यवसाय सुरू केल्यानंतर मी एकटी तर एवढं सगळं करू शकत नव्हते, कारण उखळात कांडून बनवायचं हे सगळं, तर माझ्याकडे कामाला मग मुली यायच्या, आधी मुली येत होत्या किंवा आम्हाला काम मिळेल का, मग मी सगळ्यांना हळूहळू छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सगळ्यांना शिकवत गेली। आज त्या खूप छान स्वतःच सगळं उभं केलंय त्यांनी, ज्या माझ्याकडे शिकल्या आहेत त्या दुसऱ्या गावी आहेत, पण त्यांनी पण स्वतःच उभं केलं आणि त्या पण आज स्वतः कमवत आहेत। आणि रोजगार म्हटला तर मी अशा खूप जणींना शिकवलं की तुम्ही काहीतरी करा। मी खेड्यात जाते, मी संघाचं काम करते, मी खेड्यात जाऊन बायांना हे शिकवते की तुम्ही मला हे बनवून द्या, पावडर बनवून द्या कसली, किंवा तुम्ही करवंद तोडून द्या खेड्या गावात जाऊन, मग मी त्यांच्याकडनं करवंद घेते, मग मी त्याचं लोणचं बनवते, लिंब त्यांच्याकडनं घेते, त्याच्यामुळे त्यांनाही त्यांचाही फायदा होतो, त्यांनाही थोडे पैसे मिळतात त्या गोष्टीतून। असं करत करत मी हळूहळू हे सगळं उभं केलं आहे। आज 27 वर्ष झाली त्या गोष्टीला आणि छान रिस्पॉन्स पण छान आहे। आधी छोट्या छोट्या प्रमाणात मी हे सगळं सुरू केलं, पण आता सगळं क्वालिटी सगळं बघून आता माझं 23 देशांना सप्लाय आहे, पण तो मी कुरिअर मार्फत करते, स्वतः मी काही करत नाही। पण कस्टमर टू कस्टमर इतकं वाढत चाललंय आता की मला रोज ऑर्डर असतात, सगळ्या परदेशातल्या पण असतात, मुंबई, बँगलोर, हैदराबाद, मी सगळीकडे कुठेही तुम्हाला ऑल ओव्हर इंडिया म्हणा, परदेशात म्हणा, तुम्हाला कुठेही लागलं तरी पण कुरिअरने आपला सप्लाय होतो। माझा नंबर आहे 9822743462। थँक्यू।